आम्ही काय बोललो की मुख्यमंत्र्यांना मिरच्या झोंबतात, मोदी स्वतःची आणि देशाची बदनामी करत आहेत. संजय राऊत यांचं जळजळीत भाष्य. माझं त्यांना एक आवाहन आहे, खोटं बोलू नका. त्यांना किंवा भाजपचे पुढारी खोटं बोलतायत. तुम्ही लोकांना विश्वासात घेऊन सांगा की काय परिस्थिती आहे. 1 महिना पुरेल एवढं इंधन आहे, गॅस टंचाई होणार नाही, इंधन टंचाई होणार नाही. तुम्ही कोणत्या आधारावर बोलताय? आखातातील सर्व तेल विहिरींना आगी लागल्या आहेत. काल इराणच्या खर्ग नावाच्या बेटावर बॉम्ब टाकून इंधन विहिरी जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. ट्रम्प म्हणतोय मला इराणवर बॉम्ब टाकायला मजा येते. माणसं मारायला ज्या माणसाला मजा येते त्या माणसाच्या राष्ट्राशी मोदींनी गुलामीचा करार केला. इंधनाची टंचाई आहे, गॅसची टंचाई आहे, हे मान्य केलं पाहिजे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात 40% हॉटेल व्यवसाय बंद पडत आहेत. कामगार गावाकडे परतत आहे. अनेक तीर्थक्षेत्रात प्रसादाची कपात केली, हे मान्य केलं पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटले. फक्त मोदींच्या नावाने भजन करून आणि धार्मिक भावना निर्माण करून इंधन तुटवडा युद्ध संपणार नाही. LPG गॅसच्या रांगा थांबणार नाहीत. हे भाजपने एकदा आत्मचिंतन करावं आणि समजून घ्यावं. आम्ही काय बोललो की मुख्यमंत्र्यांना मिरच्या झोंबतात, वातावरण खराब करतो, मोदींची बदनामी करतो असं बोलतात. मोदी स्वतःची आणि देशाची बदनामी करत आहेत. प्रचाराला वेळ आहे ना. केरळ, आसाम, पश्चिम बंगाल इतकं काही राज्यात, पण गॅस टंचाईवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घ्यायला त्यांना वेळ नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे. माझं त्यांना एक आव्हान आहे की खोटं बोलू नका. त्यांना किंवा भाजपचे जे पुढारी खोटं बोलतायत की तुम्ही लोकांना विश्वासात घेऊन सांगा काय परिस्थिती आहे. 1 महिना पुरेल इतकं इंधन आहे, गॅस टंचाई होणार नाही, इंधन टंचाई होणार नाही. तुम्ही कोणत्या आधारावर बोलताय? कोणत्या आधारावर बोलताय? आखातातल्या सर्व तेलविहिरींना आगी लागलेल्या आहेत, बॉम्ब टाकलेले आहे. काल इराणच्या खर्ग नावाच्या बेटावर बॉम्ब टाकून इंधन विहिरी जाळण्याचा प्रयत्न सुरू झाला. ट्रम्प म्हणतोय मला इराणवर बॉम्ब टाकायला मजा येते. काय? माणसं मारायला ज्या माणसाला मजा येते त्या माणसाच्या राष्ट्राशी मोदींनी गुलामीचा करार केला. मजा येते म्हणे माणसं मारायला. इंधनाची टंचाई आहे, मान्य केलं पाहिजे. गॅसची टंचाई आहे, हे मान्य केलं पाहिजे. देशभरामध्ये LPG साठी रांगा लागलेल्या आहेत, हे मान्य केलं पाहिजे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात म्हणजे बाहेर सुद्धा 40% हॉटेल व्यवसाय बंद पडलेला आहे आणि कामगार गावाकडे परत आहेत, हे मान्य केलं पाहिजे. अनेक तीर्थक्षेत्रामध्ये मिळणाऱ्या प्रसादामध्ये कटौती केलेली आहे, हे मान्य केलं पाहिजे. फक्त मोदींच्या नावानं भजन करून आणि धार्मिक भावना निर्माण करून इंधन तुटवडा संपणार नाही, युद्ध संपणार नाही आणि LPG गॅसच्या रांगा थांबणार नाही. ते भारतीय जनता पक्षाने एकदा आत्मचिंतन करून समजून घेतलं पाहिजे. पण आता आम्ही काय बोललो की मुख्यमंत्र्यांना मिरच्या झोंबतात आमच्या, की वातावरण खराब करतात, मोदींची बदनामी करतात. मोदी स्वतःची आणि देशाची बदनामी करतात. प्रचाराला वेळ आहे ना. केरळ, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, इतर काही राज्यात. पण इंधन टंचाईवर किंवा गॅस टंचाईवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घ्यायला त्यांना वेळ. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने सुद्धा ही भूमिका घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती उद्भवणार आहे भविष्यात, त्या संदर्भात सर्व पक्षाच्या नेत्यांना एकत्र बोलवून गांभीर्यानं चर्चा करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.